जय श्रीराम. गेले 160 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 161वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात नाम कुणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे साध्या सोप्या भाषेत सांगितले. संत म्हणजे खरे संत कसे ओळखावेत? संतांकडे गेल्यावर ते आपण काय करावं, काय करू नये. तसंच जीवनामध्ये आपण कसं वागावं, कसं वागू नये. आपण संसार करत असतानाच परमार्थाची तयारी कशी करावी या सगळ्या गोष्टी त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात लिहिलेल्या आणि प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3 ते 4 मिनिटं लागतात आणि स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. आणि जर वाचनाचा कंटाळा असेल म्हणजे हार्ड कॉपी, तर सॉफ्ट कॉपी त्यांच्या संकेतस्थळावरती म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या वेबसाईटवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये वाचायला मिळेल. आणि जर वाचनाचाच कंटाळा असेल, तर अशा प्रकारचे हे रेकॉर्ड केलेले जे प्रवचन आहेत, त्याचं तुम्ही श्रवण करू शकता आणि देखील फ्री ऑफ कॉस्टमध्ये. आता आपण हे 361व्या दिवसाचं प्रवचनाचं वाचन करतोय आणि त्याचं शीर्षक आहे वासना नाश हाच मोक्ष. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही, त्याला परमार्थ करता ये परमार्थ नाही करता येणार. म्हणजे प्रपंच करणाऱ्या चांगल्या माणसालाच म्हणजे चांगला प्रपंच करणाऱ्या माणसालाच परमार्थ देखील चांगलाच करता येतो. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. म्हणजे आपण त्या रेग्युलर गोष्टी ज्या आपल्याला संसारामध्ये कराव्या लागतात, त्या आपण कराव्यात, पण त्या आनंदाने कराव्यात, न कंटाळता. मला सुख व्हावे, जे मला सुख व्हावे हा किंवा मी सुखी व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव म्हणजे परमनंट सुखाचा अनुभव. संसारामध्ये देखील सुख मिळतं, पण ते टेम्पररी असतं. जिवंतपणे मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. बरेचसे लोक मोक्ष म्हणजे मी मेल्यानंतर काहीतरी ठिकाणी गेलो म्हणजे मला सुख मिळालं किंवा मला मोक्ष मिळाला असं त्यांना वाटतं. पण ते तसे नसून आपण जिवंतपणे असतानाच जी आनंदाची, परमोच्च आनंदाची जी स्थिती असेल, त्यालाच आपण मोक्ष म्हणतो. म्हणजे संतांच्या भाषेतला मोक्ष. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करता म्हणजे श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही. त्याला काय करावे? माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच चुकते. जे आपलं चुकतं कुठे, की आपल्याला समाधान आपल्या बरोबरच आहे, की आपल्या आतमध्येच आहे, पण ते दुसरीकडे आपण शोधायला जातो. हवे पण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही. हवस मरेपर्यंत सुटतच नाही, की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आपल्याला आपल्या संसारात कोणतीही गोष्ट कधी संपणारच नाही. म्हणजे हव्यासाची गोष्ट आणि तिथूनच आपल्याला आपल्या त्रासाची सुरुवात होते. म्हणजे हेच सर्व रोगांचे मूळ आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली, तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास होता येत नाही. आशा जेव्हा मनात उठेल, तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. म्हणजे मी जे करतो, हे त्याच्या इच्छेने करतो. प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत आहे, पण किती जण तसे होतात? म्हणजे मी ही निराशच नाही का? प्रपंच खरोखरच नाटकासारखं आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. म्हणजे तो
नाटकामध्ये राजा आहे तर तो खरोखरच्या दुनियेत राजाच आहे, असं त्याने समजू नये. कारण लोकं त्याला तसं समजणार नाही. उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले, तर लोक त्याचे कौतुक करतात. म्हणजे चांगल्या कामाचं कोणतेही कौतुक करतात. ते राजे असो किंवा भिकारी असो. पण तुम्ही राजे आहे म्हणून तुम्हाला मान मिळेल आणि तुम्ही भिकारी आहे म्हणून लोक तुमचा राग करतील, असं आपल्या ॲक्चुअल जीवनामध्ये घडत नाही. तसे प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असलं काय किंवा कोणी गरीब असला काय, त्याला महत्त्व नसून त्याने भगवंताचं अनुसंधान किती ठेवले, याला खरे महत्त्व आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याला आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. म्हणजे पैसा कमवला म्हणजे आता मला भक्ती करायची, देवाचे नाव घेण्याची काहीच गरज नाही. असा समज आपल्या मनातून काढून टाकावा. विषयावर जोपर्यंत सुख तुमचं अवलंबून आहे, तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही. भक्ती आणि खरे सुख हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण विषयावरती आपलं सुख जर अवलंबून ठेवलं, तर आपली भक्ती खरी भक्ती नसते. एक भगवंतच मनापासून हवा आहे, असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो, असं कधीच म्हणू नये. म्हणजे आपल्याकडून तो करवून घेतो. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असं जो म्हणतो, त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीणच आहे. जे मी करणारे लोकं, इगो, अहंकार ठेवणाऱ्या लोकांना कधीच देव मिळत नाही. म्हणून देव म्हणजेच नाम आणि नाव म्हणजेच देव, त्याचं नामस्मरण करावं. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य हे प्रथम पाहावे. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करेल, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे काहीच कारण उरणार नाही. जे प्रपंच करता करताच परमार्थ करावा हेच सगळ्या संतांनी सांगितले. शेवटचं वाक्य, हवे व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचे मरण आहे. म्हणजे तुम्ही संसारात ओपो की आपण मला हे हवंय, ते नकोय, अशा प्रकारच्या ज्या वासना आहेत, त्या वासना आपण ज्या घालवल्या, तेव्हाच आपल्याला मोक्ष मिळतो. हेच आपल्याला या 161व्या प्रवचनाच्या वाचनात समजून आलेलं. तर आपण 11व्याला श्रीरामाच्या नामाचा जप करू आणि तुम्ही देखील करा. तुम्ही अगोदर जर हे प्रवचनांची पुस्तकं म्हणजे प्रवचनाचं जे वाचन झालं, त्याचं श्रवण केलं असेल, तर जय श्रीराम कमेंटमध्ये लिहा. आणि आता 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. हे 161व्या दिवसाचं प्रवचनाचं वाचन झाल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं. हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.